तालुक्याचं म्हणणं होतं की आपण चिंतन बैठक लावली पाहिजे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने सुनील भाऊ म्हणले की एक बैठक आयोजित करा, कार्यकर्त्याचं काय म्हणणं आहे काय नाही हे आपण घेतलं पाहिजे, म्हणून काय हरकत नाही. त्यामुळं ही एक चिंतन बैठक आयोजित केलेली आहे. 8 दिवसापासून मॅसेज टाकला होता आणि मला अपेक्षा होती की खरोखर ह्या बैठकीला जिल्ह्याभरातून पदाधिकारी येतील, पण तसं काही झालं नाही. ह्या बैठकीला ज्यांची प्रामुख्याने इथं उपस्थिती आहे ते बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी, त्यांच्या घरातून इथं बहुजन समाज पार्टीची निर्माण झाली असे सुनील भाऊ डोंगरे. दुसरे जिल्हा प्रभारी ज्यांनी पूर्ण आयुष्य बहुजन समाज पार्टीसाठी खर्च केलं असे सन्माननीय दिगंबररावजी मोरे साहेब. त्याचबरोबर महाराष्ट्राचे प्रदेश सचिव राहिलेले, त्यांचं पण पूर्ण आयुष्य बहुजन समाज पार्टीमध्ये गेलेलं आहे असे LB इंगळे सर. पामसेटचे JP सोमवंशी सर, त्यांनी पण पूर्ण आयुष्य बहुजन समाज पार्टीमध्येच खर्च केलेले आहे. तसेच पामसेटचे भादुरे सर, त्यांचं पण इथं आयुष्य. त्यांनी बरेच वेळेस नांदेड जिल्ह्याचं महासचिव पद असं उचललेलं आहे आणि सध्याला ते लोकसभेचे प्रभारी आहेत असे सुधाकरजी सरोदे साहेब. या जिल्ह्याचे महासचिव साहेबरावजी थोरात साहेब व बाकी या ठिकाणी विधानसभेतून आलेले लोक कार्यकर्ते. मित्रो, आपण चिंतन बैठक याच्यासाठी आयोजित केली की आणि जवळपास मला 1.5 वर्षाच्या वर होते मी जिल्हा अध्यक्ष होतो. प्रामुख्याने एक गोष्ट इथं बघायला अशी मिळाली की जेव्हा जेव्हा आपण कार्यकर्त्याला बोलवतो आणि कार्यकर्त्याची समीक्षा केली आणि कार्यकर्त्याला काम दिलं आणि वारंवार त्यांच्यासमोर एक गोष्ट प्रामुख्याने ठेवण्यात आली की संघटन केल्याशिवाय आपलं कुठंच काही होणार नाही, संघटन हे फार गरजेचं आहे. माझं काम मी प्रत्येक विधानसभेच्या अध्यक्षाला बोलून, विधानसभेच्या बॉडीला इथं नांदेड जिल्ह्याला बोलून घेतलेलं आहे. त्यातल्या त्यात मी प्रत्येक विधानसभेला गेलेला आहे. पण विधानसभेची हालत अशी आहे की त्या विधानसभेमध्ये त्या विधानसभेचे बॉडीचे लोक सुद्धा बरोबर येत नाही. आता बाकीचा तर ते प्रश्नच असो. याचा अर्थ असा आहे की जिल्हा अध्यक्षांनी विधानसभा लेवलला जाऊन जर काम करायचं जर असेल तर त्या विधानसभा अध्यक्षाची काय गरज आहे, हे मोठा प्रश्न निर्माण होतो. कारण जे काही विधानसभेचे अध्यक्ष बनलेले आहेत ते नाममात्र अध्यक्ष आहे. फक्त एक मी पद घेतलेलं आहे आणि ते पद घेऊन मिरवायचं काम. बाकी हे लोक कुठल्याही पद्धतीनं समाजात जाऊन त्यांना कॅडर देता आलं तर कॅडर द्यायचं किंवा बहुजन समाज पार्टीच्या नावाखाली तुम्ही बूथ बांधणी, सेक्टर बांधणी हे करण्यासाठी याच्या मनामध्ये जे की कार्यकर्त्यांची जे तडप राहते, म्हणजे यांना स्वतःला वाटणं गेले की मी लीडर आहो. लीडर कसा असतंय, त्या लीडरला त्या गावामध्ये, त्या सर्कलमध्ये, त्या तालुक्यामध्ये ओळखलं पाहिजे, असा असते लीडर. प्रश्न असा आहे की ज्याला आम्ही विधानसभा अध्यक्ष बनले त्याच्या घराच्या बाजूचंही त्याला ओळख नाही. वस्तुस्थिती अशी इथं झालेली आहे की जे लोक सगळ्या गोष्टीनं परिपक्व आहेत, चळवळीचं गोष्ट तुम्हाला सांगतो, जे लोक सर्व गोष्टीने परिपक्व आहेत ते लोक चळवळीपासून दूर आहेत. आणि ज्याच्याजवळ काही नाही, त्याची परिस्थिती अशी डगमग आली, ते लोक चळवळीमध्ये. त्यांना वाटायला काहीतरी झालं पाहिजे आणि जे सगळं काही करू शकतात, पैसा आहे, गाडी आहे, सगळ्या गोष्टी आहेत, ते फक्त बघ्याची भूमिका घेऊन ते बाजूला बसलेले. ते तुमच्या आंबेडकरी विचारासोबतच नाही.
त्यांच्याजवळ जे काही धनाचा साठा जमलेला आहे याच्यापेक्षा आणखी कसा जमला पाहिजे या वाटचालीवर त्याची गाडी चाललेली आहे सध्या. मग आंबेडकरवाद इथं जे कमी जे झाला याला दोषी केवळ केवळ आपण कार्यकर्ते आहोत. बहुजन समाज पार्टीला जे मतदानाची टक्केवारी इतकी जे घसरली याचं कारण दुसरं कोणीच नाही. बोलता बोलता बहादुरे सरनं एक चांगलं उदाहरण दिले. तुम्ही कुठल्याच प्रकारची शेतामध्ये मशागत न करता स्वप्न कसं बघू शकता? कापूस ह्या वेळेस 10 क्विंटलच्या वर जातो, तूर कमीत कमी 10 क्विंटलच्या वर येईल. अरे बाबा तुझ्या त्या शेतामध्ये मशागतच नाही ना, बूथवर तुम्हाला कार्यकर्ता नाही, सेक्टरला कार्यकर्ता नाही, कुठल्याच पद्धतीचा तुम्हाला कार्यकर्ता जर नसेल तर कुठल्या भरोशावर तुम्ही सांगू शकता की आम्हाला मतदान एवढं पडते? मनोमन मी ज्या वेळेस प्रचार करत होतो कार्यकर्त्याला विचारत होतो किती मतदान पडते, सगळ्याचे आकडे लाखाच्या वर होते. कोणी 50,000पर्यंत देऊ लागला. त्यातमध्ये मी भर टाकली, 2 लाखाच्या जवळ मिळत, लाखाच्या जवळ मिळत. पण वस्तुस्थिती मला माहित होती की आपल्याला मतदान किती पडणार आहे, कारण कामच नव्हतं ना. आणि काम नसल्यामुळे हे पूर्ण हे वाताहत आहे. कार्यकर्त्याला कुठल्याच पद्धतीचं गांभीर्य नाही किंवा चळवळीबद्दल आम्ही जे मुवमेंट मध्ये काम, सर्वात मेन म्हणजे कसं आहे आपल्याला विश्वास पाहिजे. आता इथं तारू बसले होते, आता त्याच्या काही गोष्टी आता कार्यकर्ता आहे ते भावनेचा भावना आहे का मला, पण पैशानंच सर्व गोष्टी होत नसतात. मी काही बघितलं नाही, पण सुनील भाऊ सांगतात मोरे साहेब या मुदखेड विधानसभेमधून निवडणुकीला थांबले होते. त्या बारटकरला घाम फुटला होता, हे हत्ती आला कुठून? 19,000 काहीतरी त्यावेळेसचं मतदान पडलं होतं. मग आजची परिस्थिती तर काय नाही, तर त्यावेळेस काय होतं बाबा मोरे साहेबाजवळ? काय त्यावेळेस 2-3 कोटी रुपये खर्च केले होते यांनी. त्यावेळेस कार्यकर्त्याचा संच होता. कार्यकर्त्यानं गावागाव जाऊन लोकांना आंबेडकरवाद सांगला होता आणि हेच खरा आंबेडकरवाद आहे आणि इथंच आपण काहीतरी रिझल्ट आणू शकतो. सवाल तुम्ही या वंचितचा घेऊ नका. वंचितची कोणती काय वोट बँक ही पक्की नाही आहे का? ही पक्की हे कसं आहे, ते वारा आहे, आला आणि पण आपल्याजवळ विचारधारा आहे. त्याच्याजवळ विचारधारा आहे काय? फक्त बाबासाहेब म्हणून सांगता, पण काय बाबासाहेब आहे? बाबासाहेबांचे ध्येयधोरण काय होते? बाबासाहेबांना काय सांगले? आता फक्त वंचित म्हणते की आम्हाला सत्ता पाहिजे. बाबासाहेब आपलं कांशीरामजी कधी सांगितले? त्या DS फोर्टच्या काळामध्ये सांगलेले आहेत की हमें इस देश का हुकुमरान बनना है. यायला आता कुठं स्वप्न पडाले? ते अधुरे स्वप्ने आहेत, ते खरे नाहीत आहेत का? मग आपल्याजवळ विचारधारा असल्यामुळं आम्हाला पैसा हे निर्माण करता येते. पैसा निर्माण करता येत नाही अशातली गोष्ट नाही. फक्त आम्ही समाजाला दोष या पद्धतीने देऊ नये का? समाजाला जर ज्या दिवशी वाटलं बहादुरे साहेब हे निवडून येणार आहेत तो समाज बरोबर बहादुरे साहेबाला मतदान, पण त्यांना जर वाटलं बहादुरे साहेब निवडून येणार नाहीत, ते मग काय म्हणतात मी आमचं मत कशाला वाया घाला, हे त्यांच्या डोक्यामध्ये फिट बसलं. मग आम्हाला ह्या लोकांना सांगावं लागते की तुमचं मत वाया जाणार आहे काय जाणार आहे? या देशामध्ये अनेक वर्षापासून मनुवादी मानसिकतेचे लोक ह्या गोष्टीचा विचार कराले की 84 पासून ते 2024 पर्यंत ह्या देशामध्ये बहुजन समाज पार्टी असा तक धरून आहे राजकारणामध्ये, असा पक्का पराभव होईल अथवा न होईल. यावेळेस आमचे एकही आले नाही. गेल्या 2019 मध्ये आमचे 10 खासदार होते. 2014 मध्ये आमचं काहीच नव्हतं. 2014च्या आधी 2009 मध्ये आमचे 21 खासदार होते. राज्यसभेचे 18 खासदार होते. पराभव होत राहतं हे काही मोठी गोष्ट नाही, पण आम्ही ज्या विचारधारेवर लढाई इथं लढालो ती विचारधारा आहे